तर नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। ग्रेस गुणांच्या कथित विसंगतीमुळे पुनर्परीक्षा आयोजित करण्याची मागणी करणाऱ्या 3 याचिकांवर सुनावणी करण्यात येणार आहे। न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचं खंडपीठ या प्रकरणावरती सुनावणी करेल। याचिकाकर्त्यांनी समुपदेशनाला स्थगिती देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। एकूण 3 याचिका ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। नीट परीक्षेसंदर्भातली महत्त्वाची सुनावणी आज पार पडेल। अनेकांनी या परीक्षेसंदर्भात आणि गुणांच्या विसंगतीमुळे पुनर्परीक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे। ग्रेस गुणांचा कथित गोंधळ आणि विसंगती ही सुद्धा मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे। दक्षिणेतल्या काही राज्यांनी यामध्ये याचिका दाखल केलेली आहे, पण राज्य सरकारच्या वतीनं एका संस्थेनं सुद्धा या संदर्भात आपला आक्षेप नोंदवलेला आहे आणि पुनर्परीक्षा घ्यावी अशी मागणी केलेली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय स्वरूपाच्या याचिका आणि मागणी काय आहे, एनटीएचं नेमकं म्हणणं काय आहे। सुप्रीम कोर्टानं नीटच्या परीक्षेत घोळ झाला असून ज्या पावित्र्याला धक्का बसल्याचं म्हटलेलं आहे, त्यावरती सुप्रीम कोर्टानं एनटीएला उत्तर देण्यासाठी नोटीसही पाठवली आहे। तर एनटीएनं आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टाला कळवलंय। त्यात पावित्र्याला धक्का लागला नसल्याचा दावा एनटीएनं केलाय। कुठेही पेपर लीक झालेला नाही असंही एनटीएनं आपल्या दाव्यात म्हटलंय। 23 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास बंदी केली गेली हे देखील स्पष्ट करण्यात आलंय। गैरप्रकारातल्या 63 विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांना 3 वर्षांसाठी परीक्षा बंदीही टाकण्यात आली। तर 1500 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले, त्याची फेर तपासणी केली जाते असंही एनटीएनं म्हटलंय। त्यामुळे ग्रेस मार्क्स संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याचबरोबरीनं पेपर फुटीचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि एकूण 3 याचिका आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत। तर सुप्रीम कोर्टात नेमकी कशाची सुनावणी होतीये ते आपण बघतोय। सुप्रीम कोर्टात नीट यूजीची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुन्हा परीक्षेची मागणी करणाऱ्या 3 याचिका या सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यात। तर एनटीएनं ग्रेस मार्क दिले गेलेत, त्यालाही सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। नीट परीक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचा याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेतनं दावा केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश बागल हे न्यूजरूममधनं आपल्या सोबत आहेत। महेश, खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारी ही सुनावणी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं दक्षिणेतली राज्य या सगळ्या परीक्षा प्रक्रियेला विरोध करतायत तसाच विरोध राज्यातनं सुद्धा झालेला आहे। काय अधिक माहिती? नक्कीच नीट परीक्षेला घेऊन दक्षिणेतून जो विरोधाचा सूर निघालेला होता त्यात महाराष्ट्र सुद्धा सामील आहे। महाराष्ट्राकडून पण तशी प्रकारची विनंती करण्यात आलेली होती आणि एक पाहिलं तर जी या अगोदर याचिका दाखल करण्यात आली होती त्याच्यावर तात्काळ सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी नकार दिला आणि 8 जुलै ही त्याची तारीख त्यांनी दिलेली होती। मात्र एक वेगळी याचिका दाखल झाली होती ज्यामध्ये 3 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांना नुकसान या कारणास्तव जे ग्रेस मार्क देण्यात आलेले आहे ते अनियमित आहे, कायद्याचं उल्लंघन आहे, नियमांचं उल्लंघन आहे असं त्यात सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या एजन्सीद्वारे 1500हून अधिक उमेदवारांना नुकसान या कारणास्तव चाचणी सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत आणि व्यापक अनियमितता यामध्ये दाखवण्यात आलेली आहे असं या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचं जे खंडपीठ आहे त्यातले जे न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे। ही सुनावणी आता 10:30 वाजता सुरू होईल। त्यानंतर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मांडण्यातील जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडून। दुसरी गोष्ट, या अगोदर एनटीएला जे समन्स बजावण्यात आलेलं होतं सुप्रीम कोर्टाकडून त्याच्यामध्ये एनटीएने जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यानुसार कुठलीही अनियमितता नाही, व्यवस्थित सगळं काही परीक्षेचं वेळापत्रक होतं आणि जे परीक्षा पार पडलेली आहे, जे गुण देण्यात आलेले आहेत ते नियमाला अनुसरूनच आहे असा दावा एनटीएने जरी केलेला असला तरी गेल्या काही दिवसांमधल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याला अनुसरून खूप मोठा गोंधळ देशभर झालेला होता। वेगवेगळ्या राज्यांनी याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे, खास करून दक्षिणेतील राज्यांनी। आणि महाराष्ट्रात सुद्धा एक मोठा वाद निर्माण झाल्यानंतर याबद्दल महाराष्ट्रातल्या नेते मंडळींकडून सुद्धा केंद्राकडे मागणी करण्यात आलेली होती। तर एकंदरीत पाहता आता 10:30 वाजता कशा प्रकारे सुप्रीम कोर्ट ही सुनावणी घेते आणि कशा प्रकारे पुढची कारवाई होती हे पाहण्यासारखं असणार आहे। नक्कीच, आणि या संदर्भात अधिक अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।